हाय हॅलो नमस्ते अँड वेलकम बॅक. सगळ्या कासले फॅमिलीकडनं तुम्हाला वेलकम आहे ह्या ट्रिपसाठी. देवदर्शन ट्रिप होणार आहे ही. माझे पूर्ण घरातले म्हणजे काकू, दादा, ताई, जीजू, माझी सिस्टर, आम्ही सगळेच जण आता सकाळी सोलापूरला उतरलो आहोत. सकाळी 6 वाजता मुंबईवरनं निघालेलो आम्ही. सोलापूरला उतरलो आहोत आणि इथून पुढचं आमचं सोलापूरवरनं अक्कलकोटला जायचं आहे. त्याच्यानंतर पुढे गांगणापूर, हे असं सगळं एक गांगणापूर, अक्कलकोट, पुढे पंढरपूर दर्शनासाठी जाण्यासाठी आम्ही असं पूर्ण ट्रिप ठरवली आहे. आणि इथे सोलापूरला उतरून थोडंफार निगोशिएशन करून आम्ही एकच गाडी करायचं ठरवलं आहे, म्हणजे जेणेकरून 2-3 दिवस आमच्या सोबत असणार आहे गाडी पूर्ण फिरण्यासाठी. तर सकाळचे 6-6:30 वाजता आहेत. सोलापूर गाडीचं वेट करतो आणि आय थिंक 2 ते 3 दिवसासाठी आम्हाला फार बजेटमध्ये गाडी मिळाली. थोडंफार निगोशिएशन करावं लागेल तुम्हाला, बिकॉज ते खूपच जास्त प्राइजेस सांगतात. 2-3 स्पॉट म्हणजे 5-6 स्पॉट सांगतात. तेवढे जेवढे तुम्ही कव्हर करता येतील तेवढे. आम्ही एक साधारणतः 2 दिवसासाठी एक 8-8,500 रुपये दिलेले. त्याच्यामध्ये पूर्ण स्पॉट तुमचं दी हॉटेल फ्रॉम, त्याच्यानंतर फ्रॉम हॉटेल टू पुढचा प्रवास, याचं सगळं काही त्यामध्ये इन्क्लुडिंग होतं. टिल लास्टला जिकडनं आम्ही लोक मुंबईसाठी निघणार तो आपला पंढरपूरच्या स्टॉपपर्यंत. आम्ही सकाळी निघालो आहोत. म्हणजे जनरली असं गाडी केलेली की आम्ही सोलापुरातनं जेवढे पण सोलापूरमधले स्पॉट आहेत, जसं गांगणापूर झालं, अक्कलकोट आहे, त्याच्यानंतर पुढे आम्हाला पंढरपूरपर्यंत ड्रॉप घेऊन मग आम्ही पंढरपूरवरनंच तिकडनं रिटर्न निघणार होतो. सकाळी एकदम गार वारा सुटलेला आणि आम्ही निघालो आमच्या स्टॉपसाठी. आम्ही इथे येऊन अक्कलकोटला स्वामींच्या इथे भक्तनिवास जे आहेत तिथे आम्ही भक्तनिवास घेतलेला. भक्तनिवासमध्ये तुम्हाला सकाळी चेक इन करावं लागतं, बिकॉज सकाळी त्यांचं कसं टायमिंग आहे ना, सकाळपासून ते नेक्स्ट 24 आवर्स. तर तुम्हाला अर्ली बुकिंग घ्यावं लागेल, कारण का जर अर्ली बुकिंग केलं तर लवकर भक्तनिवास भेटतात, नाही तर खूप वेटिंग आहे. अदरवाईज यू हॅव टू गो टू दी हॉटेल्स. आम्ही सकाळी रेडी झालो आहोत सगळेजण. पहिला विचार केला की आपण सगळेजण निघून तिथे गांगणापुरासाठी जाऊ, म्हणजे कसं सकाळी लवकर दर्शन करून आलो गांगणापूर की मग नंतर स्वामींच्या दर्शनासाठी रात्री येऊ तिथे. कारण का गांगणापूर कसं त्या अक्कलकोट पासून पण पुढे बरंच आतमध्ये आहे, म्हणजे साधारणतः 2-2.5 तास लागतात. तर हे आम्ही सकाळी पोहोचलो गांगणापुरामध्ये पहिले तिथे दर्शन घेण्यासाठी. आणि गर्दी फारच कमी होती, इतकी काही गर्दी नव्हती, बिकॉज आम्ही असं ऑफ सीझन मध्ये गेलेलो. तर गांगणापूरला जातोय. गांगणापुरावरनं नंतर जेव्हा रिटर्न जाऊ तर आम्ही पुन्हा भक्तनिवासमध्ये जाणार आहोत रिटर्न. आणि त्यानंतर मग संध्याकाळी रात्री लेट स्वामींचं दर्शन होणार आहे अक्कलकोटच्या. कारण का हा पहिला लांबचा पट्टा पहिला गाठून घेतला की तिकडे जाऊन दर्शन वगैरे करून पूर्ण आणि मग आम्ही रिटर्न स्वामींच्या इथे जाऊ. तर हे सगळेजण आम्ही खाली नदीच्या इथे परिक्रमा करून घेतली आमची वरती, आणि आता आम्ही खाली चाललो आहोत. ही आमच्या फॅमिलीची पहिलीच ट्रिप, म्हणजे एकत्र अशी देवदर्शनासाठी. बरेच दिवस चाललं होतं की आपण एखादं देवदर्शन करू, आणि आज फायनली तो योग जुळून आला देवदर्शनासाठी. तर म्हटलं चला सगळेजण जाऊ, एक देवदर्शन होऊ दे. ही पहिलीच वेळ आहे असं आम्ही फॅमिली ट्रिपने पूर्ण देवदर्शन करण्याची. जनरली कसं जॉईंट फॅमिली जरी असली तरी प्रत्येकाला इतका वेळ नाही मिळत की आपण सगळेजण एकत्र काही प्लॅन करू पूर्ण फॅमिली येऊन. आणि अनायसे आता सगळ्यांचाच योग जुळून आला सुट्ट्यांचा, तर म्हटलं की पहिलं देवदर्शन स्वामींपेक्षा जास्त चांगलं पुढे काय असू शकेल. स्वामींचं दर्शन, पुढे तिथून पंढरपूरचं दर्शन.
ते खूप छान वाटते, एकदम शांत झाल्यासारखं वाटलं. थोडा वेळ तसंच तिथे थांबून पूर्ण त्या जो आजूबाजूचा जो परिसर आहे इतकं शांतता होती आणि इतकं सगळं असं पूर्ण मनामध्ये घेऊन आम्ही म्हटलं की आपण आता रिटर्न जाऊ, संध्याकाळपर्यंत आम्ही जाण्यासाठी वेळ होईल आणि त्यानंतर तिकडनं पुढे आम्हाला परत स्वामींच्या इथे सुद्धा जायचं आहे. तर हे सगळं असं तिथे पारायण वगैरे असतात, ते हे सगळं तिकडनं दर्शन वगैरे घेऊन, कारण नंतर बरीच संध्याकाळमध्ये खूप गर्दी होते. जेवढं सकाळी लवकर दर्शन होईल तिकडचं तितकं उत्तम, कारण का नंतर संध्याकाळी तुम्ही भक्तनिवासमध्ये रिटर्न आली की तिथे तुम्हाला दर्शन व्यवस्थित संध्याकाळचे मिळेल. हे तिथे प्रसाद सुद्धा असतो बाय द वे वरती गांगणापुरामध्ये. तिथे वरती महाप्रसाद घेऊन पुढचं आम्ही दर्शन घेतलं. हे श्री दत्तांच्या इथे, आणि इथे स्कॅम बरेच होतात, सो बी अवेअर अबाउट दी स्कॅम्स. का तिथे खूप लवकर दर्शन देऊ, 1 तासाभरामध्ये दर्शन देऊन असं सांगून खूप स्कॅम केले जातात. पुढचा आमचा स्टॉप होता संध्याकाळी, आम्ही फ्रेशन अप इथे आलो स्वामींच्या इथे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर तिथे आम्हाला भयंकर गर्दी भेटली, कारण का रात्री 8च्या सुमारास आम्ही तिथे गेलेलो आणि तिथे कसं रात्रीचं आरती चालू होती स्वामींची, त्यामुळे तिथे खूप उशीर झाला. आणि मग आम्ही नेक्स्ट डे उठून त्याच गाडीने पुढे तुळजाभवानीसाठी निघालो. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन म्हणजे आम्ही संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहोत. सेकंड डे आहे चालवा. तर आम्ही तुळजाभवानीच्या इथे दर्शन घ्यायला आलोय. कुलदैवत आहे बऱ्याचशा लोकांची तुळजाभवानी, आणि देवीच्या इथे येऊन दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही पंढरपूरला पोहोचून तिसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायचं असं प्लॅनिंग झालेलं आहे. तर हे सगळं दर्शन बघून इथे मार्केटमधून जाऊन बाहेर बरेचसे मार्केट्स, म्हणजे इकडचं जनरली तुळजाभवानीच्या इकडचं आम्ही छोटे छोटे अँटिक पीसेस, साड्या देवीच्या, तर ह्या खूप बघण्यासारख्या आहेत. आणि बऱ्याचशा दुकानामध्ये देवीच्या साड्या सुद्धा ते लोक देतात. आम्ही हे सगळं तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आतून बरीच गर्दी भेटली आम्हाला तुळजाभवानीच्या इथे, म्हणजे जनरली 3 ते 4 तासाचं, कारण का बरेच लोकांचा क्राऊड चालू होता, सुट्ट्या चालू होत्या. तर आम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास लागले फक्त आणि फक्त मुखदर्शनासाठी. हा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या मुखदर्शनासाठी 3 ते 4 तास तिथे लागले. आणि म्हणजे मी जर पूर्ण दर्शन देवीचं घ्यायचं असेल तर कमीत कमी 6-7 तास तर कुठे नाही गेले. देवीच्या नावाचा जय जयकार करून आम्हाला आता परत पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे पंढरपूरसाठी. तर हे पंढरपूरला जाताना आम्ही एक हॉल्ट घेतलेला, एक छोटासा ब्रेक, मिनी ब्रेक टी कॉफीसाठी. तर पुढे निघतोय आणि तिसऱ्या दिवशी आता भेटू. आणि हा तिसरा दिवस असणार आहे पंढरपूरचा. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही सोलापुरात उतरून गांगणापूर केलं, दत्त मंदिर. त्याच्यानंतर संध्याकाळी तिथे स्वामींच्या इथे गेलो. सेकंड डेला उठून तुळजाभवानी करत आम्ही संध्याकाळी तिथे पंढरपुरात उतरलो. आणि तिसऱ्या दिवशी आता हे पंढरपूरला. आणि अगदी आम्ही लवकर गेलेलो, कारण का आम्हाला सांगितलेलं तिकडे भक्तनिवास जे आहेत पंढरपूरला तिथे आम्ही थांबलेलो आणि खूप उत्तम अशी तिथे राहण्याची सोय आहे. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी लवकर जा, म्हणजे कसं तुम्हाला दर्शनासाठी गर्दी नाही भेटणार. म्हणून आम्ही अगदी सकाळी 5:45-6च्या दरम्यान गेलेलो. आणि तिथे बरंच पाणी भरलेलं पंढरपुरामध्ये. म्हणजे जनरली कसं आपण तिथे पुंडलिकाचं जे घर आहे तिथे ते दाखवलं जातं, त्याच्याने तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर हे सगळं आम्हाला करता नाही आलं, कारण का बरंच पाणी भरलेलं होतं तिथे. त्यामुळे फक्त आम्ही बोट करून पर्सनल अशी तिथपर्यंत एक फक्त परिक्रमा केली तिथली. पंढरपूरचं दर्शन घेतलं. पुढे चंद्रभागेचं दर्शन. आणि असं म्हटलं जातं की चंद्रभागेच्या दर्शनामध्ये जेवढं तुम्ही आईवडिलांना घेऊन जावं लागतं पहिलं दर्शन असेल तर आम्ही असाच विचार करून आईला घेऊन गेलेलो सोबत. आणि चंद्रभागेमध्ये जसं पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली आणि त्याला जे फळ भेटलं त्याचप्रमाणे
इथे सुद्धा अशी आख्यायिका आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला, आईवडिलांना तिथे घेऊन जा. त्यांचं बोलतात ना, त्या चंद्रभागेच्या पाण्याने त्यांचे चरण धुवून असं काही एक छोटासा प्रयत्न मुलांकडनं आईवडिलांसाठी असं आख्यायिका आहे. तर आम्ही त्याच बेसिसवरती म्हटलं की चला आपण पण चंद्रभागेचं दर्शन घेऊ. आम्ही आईला घेऊन गेलेलो आमच्या, तर आईचे पाय धुतले आणि तिकडनं आम्ही चंद्रभागेचं दर्शन वगैरे पुढे घेऊन आम्ही आता विठोबाच्या दर्शनासाठी पुढे जाणार होतो. आणि बरं, फॅमिलीसोबत असली ना की असं देवदर्शनाच्या ट्रिप्सला काही वेगळीच वाईब्स भेटतात. म्हणजे ट्रिप ते ट्रिप पण होऊन जाते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे फॅमिली खूप जोडली जाते एकत्र आणि खूप छान वाटतं. सगळेजण असतात, आपली फॅमिली असते आपल्यासोबत. तर आम्ही दर्शन, कारण का आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे विठोबाच्या दर्शनाच्या इथे, तर आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि अजिबात आम्हाला क्यूमध्ये काहीच नाही वाटलं. पण आतमध्ये दर्शन घेताना थोडंसं जरा मॅनेजमेंटने लक्ष द्यायला हवं तिथे, कारण का ते खूप धक्काबुक्की करतात लगेच दर्शनासाठी. जसं जसं तुमचं दर्शन घेण्याचा नंबर पुढे पुढे येतो. पण खूप विठोबाच्या पायाला हात लावून आम्हाला मनसोक्त दर्शन भेटल्याने आम्ही खूप खुश होऊन परत करतोय. तर विठोबाचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहोत, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर काही शूट करता नाही आलं. तर अशा प्रकारे आम्ही पंढरपूर म्हणजे सोलापूर ते पंढरपूर अशी यात्रा करून घरी परतलो. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट ट्रिपमध्ये. टिल देन, सी यू.